आम्ही चाललेलो आटपाडीच्या मार्केटला आणि जाताना एवढं भयंकर घडलं की त्याचा कधी आम्ही विचारही केला नव्हता. बघा आता पहिल्यापासून आमच्या बरोबर काय घडले ते. आम्ही चाललेलो आटपाडीच्या मार्केटला डाळिंब घेऊन. आमची डाळिंब भरून घेतली का आम्ही तिथनं निघालो. प्रवास जरा लांबचाच होता म्हणून भावाला म्हणलं आपल्या चाण्या चुन्याला काहीतरी घेऊन या. भाऊ काहीतरी घेऊन आला का म्हणलं आता निघावतं. आम्ही जायच्या मार्गाला लागलेलो तवर आम्हाला एक जणाचा फोन आला. आमची बी डाळिंब आहे ती घेऊन जावा तेवढी म्हणून. मग परत आम्ही दुसरीकडे गेलो डाळिंब आणायला. भावाने बी लगे कणाकण कॅरेट भरून घेतली वाहनात. कॅरेट भरून झाली का म्हणलं आता जाऊया आपण आपल्या आपल्या मार्गाला. आम्ही चाललेलो आमच्या मार्गाला तवर डमडमला अचानक काय झालं काय माहित बंद पडलं आणि त्यात अंधार एवढा होता की आम्हाला आमचीच तोंड नीट दिसत नव्हती. कसं बस भावानं चालू केलं का आता इथनं निघावतं म्हणलं. तिथनं निघलो का डायरेक्ट आटपाडी मार्केटलाच आणि मार्केटमध्ये गेलो का इथं आपलं नाव गाव लिहून घ्यायचं होतं. आपलं नाव गाव किती कॅरेट आहे ते सांगितलं का सोडलं आपल्याला. आणि जसं का मार्केटच्या आत गेलो का नाही एवढी गर्दी होती का नाही गाडी लावायला जागा नव्हती. तिथं अर्धा तास थांबल्यावर आपल्याला आला नंबर. भावानं लगे गाडी रिवर्स घेऊन लावून घेतली का नाही तिथल्या कामगारांनी लगे कॅरेट उतरवून घेतली बाजूला. मग इथं आपल्या मालाची कटिंग चालू झाली. कसं आहे ते ठोकळं आणि कटिंग करून तिथला कामगार जरा दमलेला म्हणला जरा एनर्जी घेतो. त्याला म्हणलं तू घे एनर्जी. तर आम्ही सुका पाटलाच भाषण आहे. म्हणजे काय 22-30-22 सकाळी सुका पाटील 35 भाकरी खात होता. सुका पाटलाच भाषण ऐकत आपली कटिंग कधी झाली काय कळलंच नाही. मग म्हणलं आता घ्यावं होतं वजन करून. भावानं लगे वजन करून घेतले. शेवटचं वजन करून झालं का म्हणलं आता आपण लागावं आपल्या आपल्या मार्गाला. मार्केटमधनं निघालो का आता जाऊया म्हणलं आपल्या आपल्या डमडमकडे. डमडम मध्ये जाऊन बसलो का आता जाऊया म्हणलं पण ह्या गाड्यानं वाहन आडवच लावलेलं. गाड्याला बाजूला घ्यायला लावलं का आता म्हणलं जाऊया. भोकाजी एवढ्या लागलेल्या का नाही डायरेक्ट भेळचा गाडा गाठला. तसं भेळवाल्यानं दुकान बंदच केलतं. त्याला 2 शब्द गोड बोललं त्याने बी लगी भेळ बनवून द्यायला चालू केली. लगी घेतली कांदा कोथमीर मिसळून का डायरेक्ट हातात. आम्ही बी उशीर न करता लगी खाऊन टाकली. खाऊन झालं का म्हणलं आता जावं होतं वाहनाकडं. वाहनात जाऊन बसलो का डायरेक्ट घरी. आता तुम्ही म्हणसाल काय घडलं ते सांगायचं राहूनच गेलं. तर भावानं आमच्या बरोबर काहीच घडलं नव्हतं.